रिसोड तालुक्यातील ई पीक पाहणीच्या सर्व्हडाऊनमुळे शेतकरी त्रस्त। रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा आणि संदर्भात कोण समजावून घेणार? शासन प्रशासनाला आदेश देते आणि प्रशासन संबंधित कर्मचारी व शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जातात आणि याबाबतची माहिती सर्व गावात सुद्धा दिल्या जाते। परंतु जेव्हा प्रत्यक्षात शेतकरी आपल्या शेतात ई पीक पाहणी करण्यासाठी जातो त्यावेळेस मात्र सर्व्हर डाऊन। शेतकऱ्याने दिवसभर हातात मोबाईल धरूनच ते या दिवसभर चालवावे की इतरही कामे करावीत हे शेतकऱ्यांना कळेनासे झाले। शासन तारखेनुसार चालतं, प्रशासन पगाराच्या तारखेनुसार चालतं, पण शेतकरी सर्व्हर डाऊनमुळे तारेवरच कसरत करत तारखा घेत जातो। शासनाने दिलेल्या तारखे दरम्यान ई पीक पाहणी करणे शक्यच नाही। सर्व्हर डाऊनच्या खोड्यामुळे शेतकऱ्यांना दिलेल्या तारखेत शेतकऱ्यांच्या सर्व शेतातील ई पीक पाहणीची नोंद शेतकरी आपल्या सातबारावर दिलेल्या वेळेत करू शकत नाहीत। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची पीक पाहणी आपल्या मोबाईलद्वारे किंवा इतर कोणत्याही मोबाईलद्वारे होणे शक्य नाही। जर ई पीक पाहणीचा सर्व्हर डाऊन असेल तर ई पीक पाहणीची नोंदणी 15 दिवसात होणार नाही। त्यामुळे शासनाने 15 दिवस दिले, परंतु दररोज शेतकरी आपल्या शेतात जाऊन ई पीक पाहणीची नोंदणी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला सर्व्हर डाऊनमुळे प्रतिसाद मिळत नाही। याकरिता शासनाने व प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत अशी रास्त मागणी आता शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे। इंडियन न्यूज 24 साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील।